पोलीस भरतीची तयारी करणारे किंवा इतर सरळ सेवा किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे मुलं आणि मुलींना एक महत्त्वाचा संदेश देतो. मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखादी अकॅडमी लावताय, एखादा क्लास लावताय किंवा सेल्फ तयारी करताय, तर अशामध्ये एखादा मुलगा तुम्हाला पर्सनल मेसेज करत असेल तर काय काळजी घ्यायची? सर्वात पहिलं, जर तो काहीतरी कामाचं सांगत असेल तर तुम्ही त्याला रिप्लाय देऊ शकताय आणि रिप्लाय पण देताना तुम्ही हो दादा, हा दादा या पद्धतीने रिप्लाय द्या. तो पर्सनल मेसेज करायचा बंद करेल. ओके. आणि तरी पण जर जास्तच पर्सनल मेसेज करत असेल तर तुम्ही तुमचे जे कोणी वस्ताद आहेत किंवा जे कोणी शिक्षक आहेत त्यांना इन्फॉर्म करा की अमुक अमुक हा व्यक्ती मला पर्सनल मेसेज करतोय, जे की मला आवडत नाही. जर तुम्ही असं केलं तर तुम्ही फोकस राहणार आणि चांगली तयारी करणार, कारण अकॅडमीमध्ये काय चालतं हे तुम्हाला चांगलंच समजून आलेलं आहे. ओके. इव्हन अकॅडमीचे शिक्षक जरी तुम्हाला पर्सनल मेसेज करत असतील कामा व्यतिरिक्त, तर तुम्ही त्याची दखल घेतली पाहिजे. गपचूप सोसायचं नाही. आणि मुलांना सांगतो, तसं तर कुठली मुलगी डायरेक्टली मेसेज करत नाही, परंतु जर एखाद्या मुलीने तुम्हाला डायरेक्टली मेसेज केला तर लगेच मंगलयानावर जायचं नाही. आलं का लक्षात? कारण बाबा मला एखादी मुलगी मेसेज करते तर मी लय मोठा तरबेज आहे, नाही. तू इकडे का आलायस आणि तुला काय करायचंय हे नेहमी लक्षात ठेवायचं. आलं लक्षात? आणि महिलांचा नंबर काढण्यामध्ये आहे ना, पोरं नासाला फेल करतात. नासाचा एकदा रिसर्च फेल पडू शकते, पण मुलं मुलींचा नंबर काढण्यात कधीच फेल होत नाही. तर म्हणून प्रत्येक महिलांना मी एकच सांगेन की कुठल्याही मुलाने किंवा शिक्षकाने किंवा कोणीही पर्सनल मेसेज फक्त कामानिमित्तच केलं तर ठीक आहे, अदरवाईज सावध राहायचं. ओके.